Hello students, welcome back again. Subject Science and Technology Part 2, Standard 10. Topic 3, Life Processes in Living Organism Part 2. And today's topic is Sexual Reproduction in Human Being. In sexual reproduction, two parents are involved. From male parent, male gametes are formed, and from female parents, female gametes are formed. Male gametes are known as sperm and female gametes are known as egg. It is also known as ovum. Now, we shall study the structure and functions of human reproductive system. First, human male reproductive system. Male reproductive system of humans consists of testes, various ducts, glands and penis. Testes are present in the scrotum outside the abdominal cavity. This is the scrotum, and testes contain numerous seminiferous tubules. Germinal epithelium is present in the tubules divided by meiosis to produce sperm. ॲब्डॉमिन कॅव्हिटीच्या बाहेरच्या बाजूला स्क्रॉटममध्ये टेस्टीज असतात. टेस्टीजमध्ये खूप सारे ट्युब्युल्स असतात, त्याला सेमिनिफेरस ट्युब्युल्स म्हणतात. आणि या ट्युब्युल्समध्ये जर्मिनल एपिथेलियम असतं. मिओसिस प्रोसेसने या जर्मिनल एपिथेलियमच्या सेल्स स्पर्म्स तयार करतात आणि मेल हार्मोन टेस्टोस्टेरॉन हे सुद्धा या टेस्टीजमध्येच तयार केलं जातं. नेक्स्ट पार्ट, डक्ट्स. द सिक्वेन्स ऑफ दिस डक्ट or those tubules is as retitestes, vas efferens, epididymis, vas deferens, ejaculatory duct and urinogenital duct. आता आपण या डक्टचे लोकेशन आणि फंक्शन बघूया. मी तुम्हाला इथे टेस्टीजचा आतील भाग दाखवलेला आहे. या रेटिटेस्टीज अँड व्हास एफरन्सेस या टेस्टीजमध्ये असतात. हे इपिडिडायमिस टेस्टिसच्या वरच्या बाजूला. दीज आर द व्हास डेफरन्सेस. दीज टू आर इजॅक्युलेटरी डक्ट अँड धिस इज युरिनोजेनायटल डक्ट. स्पर्म्स आर पुश्ड फॉरवर्ड फ्रॉम वन डक्ट टू नेक्स्ट अँड दे बिकम मॅच्युअर अँड एबल टू फर्टिलाइज द ओहम. मिओसिस प्रोसेसने टेस्टीजमध्ये मेल गॅमेट दॅट इज स्पर्म तयार होतात आणि हे मेल गॅमेट्स या सर्व डक्टमधून सिक्वेन्सनी ट्रॅव्हल होतात आणि ट्रॅव्हलिंग होत असताना त्यांची नरिशमेंट होते आणि ते फर्टिलायझेशनसाठी मॅच्युअर बनतात. त्यांचा क्रम फर्स्ट रेटिटेस्टीज, व्हास डेफरन्स, इपिडिडायमिस, व्हास डेफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड देन युरिनोजेनायटल डक्ट. नेक्स्ट पार्ट, ग्लँड्स. देर आर 3 टाइप्स ऑफ ग्लँड्स: seminal vesicles, prostate glands and Cowper's gland. These are seminal vesicles, these are Cowper's gland and these are prostate glands. These seminal vesicles secrete their secretion in ejaculatory ducts, whereas prostate glands and Cowper's gland secrete their secretion in urinogenital duct. Semen is form of sperms and secretions of all these glands. Next part, penis. Semen is ejaculated out through penis. पुन्हा एकदा बघा. Male reproductive system consists of testes, various ducts and glands. गोल ज्या दिसत आहेत त्या टेस्टीज ॲब्डॉमिन कॅव्हिटीच्या बाहेर स्क्रोटममध्ये असतात. टेस्टीजमध्ये खूप सारे ट्युब्युल्स असतात आणि या ट्युब्युल्समध्ये इपिथेलियल सेल्स असतात. मिओसिस प्रोसेसने या सेल्समध्ये स्पर्म्स तयार होतात आणि टेस्टीजमध्ये टेस्टोस्टेरॉन हे मेल हार्मोनही तयार होतं. टेस्टीजमध्ये तयार झालेले स्पर्म एका डक्टमधून दुसऱ्या डक्टमध्ये पुश केले जातात आणि ह्या डक्ट्सचा मार्ग रेटिटेस्टीज, व्हास एफरन्स, इपिडिडायमिस, व्हास डेफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरिनोजेनायटल डक्ट असा असतो. हे स्पर्म्स ट्रॅव्हल होत असताना त्यांची नरिशमेंट होते आणि ते फर्टिलायझेशनसाठी तयार होतात. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये 3 प्रकारच्या ग्लँड्स असतात: सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड अँड काउपर्स ग्लँड. सेमिनल व्हेसिकलचं सिक्रिशन
हे इजॅक्युलेटरी डक्टमध्ये होतं आणि प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर ग्लँड्सचं सिक्रिशन युरिनोजेनायटल डक्टमध्ये होतं. स्पर्म आणि या सिक्रिशनचं मिळून सिमेंट तयार होतं आणि फर्टिलायझेशनच्या वेळी हे सिमेंट पेनिसमधून ट्रान्सफर केलं जातं. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधील युरिनोजेनायटल डक्ट, पेनिस आणि स्क्रॉटम सोडून सगळे ऑर्गन्स हे पेअर्समध्ये असतात. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला आता समजली असेल. नाऊ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. Female reproductive system includes a pair of ovaries, a pair of oviducts, single uterus and vagina. Besides, a pair of bulbourethral gland is also present. All organs of female reproductive systems are present in abdomen cavity. These are ovaries present in lower abdominal cavity. Ovaries produces ova and secrete female hormones. These are oviduct. Oviducts are divided into three parts: free end funnel-like with an opening at center, middle part for fertilization, and third part open in uterus, entire duct having ciliated epithelium. Next part, uterus. Uterus is also present in the middle of the lower abdomen, and development of fetus takes place in uterus and helps in birth process. Next part, vagina. It is the passage for uterus to outside. It is the passage for intercourse and also for the birth. Besides these, one more part is present, a pair of bulbourethral gland, and it is present in the vaginal wall for lubrication and protection of vagina. As in male reproductive system, Cowper's glands are present. In female reproductive system, these bulbourethral glands are present. It is also called as Bartholin's gland. तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो, which gland is common in both system, male reproductive and female reproductive system? Answer is Cowper's gland or bulbourethral gland. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय होतं बघा. Generally, every month an ovum is released in abdomen cavity alternately from each ovary. प्रत्येक मंथमध्ये एकेका ओव्हरीकडून एक एक ओहम हा ॲब्डॉमिन कॅव्हिटीमध्ये रिलीज केला जातो. म्हणजे एका मंथमध्ये राईट ओव्हरीकडून तर दुसऱ्या मंथमध्ये लेफ्ट ओव्हरीकडून एक ओहम ॲब्डॉमिन कॅव्हिटीमध्ये रिलीज केला जातो. ओव्हिडक्टच्या एका एंडला फनेल लाईक स्ट्रक्चर असतं आणि या स्ट्रक्चरच्या सेंटरला एक ओपनिंग असतं. ॲब्डॉमिन कॅव्हिटीमध्ये रिलीज झालेला हा ओहम ह्या सेंटरमधून ओव्हिडक्टमध्ये प्रवेश करतो. ओव्हिडक्टच्या आतील बाजूला सिलिया असतात आणि ह्या सिलियाच्या मुव्हमेंटमुळे हा ओहम युटेरसकडे ढकलण्यास पुश करण्यास मदत होते आणि हा ओहम पुढे पुढे युटेरसकडे ढकलला जातो. गॅमेट्स फॉर्मेशन. Both gametes, that is sperm and ovum, are formed by meiosis. Sperm from father and ovum from mother are haploid gametes formed by meiosis. Man can produce sperm from puberty till death. But in woman, the function of reproductive system stops at menopause. In mature woman, a single mature oocyte is released from ovary every month. In woman's body from birth, there are 2 to 4 million immature oocytes in the ovary of female fetus. Till the age of 45 years, woman can produce ova. Later, the attains menopause due to lessened secretion of female hormones and the reproductive function then completely stop. गॅमेट्स फॉर्मेशनचं कार्य पुरुषांच्या मध्ये, मेल्समध्ये फ्रॉम प्युबर्टी टू डेथ म्हणजे यौवनावस्थेपासून ते मृत्यूपर्यंत होत असतं. पण स्त्रियांच्या मध्ये प्युबर्टीपासून म्हणजे यौवनावस्थेपासून ते वयाच्या 45 ते 50 वर्षापर्यंतच मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे कार्य चालतं. यौवनावस्थेपासून ते मेनोपॉजपर्यंत फक्त दर महिन्याला एकच ओहम रिलीज केला जातो. स्त्रियांच्या मध्ये वयाच्या 45 ते 50 वर्षादरम्यान मेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोनचं सिक्रिशन थांबल्यामुळं
मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं कार्यही थांबतं, त्यामुळं oocyte रिलीज करणं थांबतं आणि यालाच मेनोपॉज असं म्हणतात. नाऊ फर्टिलायझेशन. फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओहम is called as fertilization. Fertilization is internal in humans. Semen is ejaculated in vagina during intercourse. Sperm in the numbers of few million start their journey by route of vagina, uterus, oviduct. One of those few million sperm fertilizes the only one ovum present in the oviduct. Out of 2 to 4 million ova, approximately only 400 oocytes are released up to age of menopause and remaining oocytes undergoes degeneration. 2 ते 4 दशलक्ष oocytes पैकी मेनोपॉजपर्यंत म्हणजे वयाच्या 45 वर्षापर्यंत साधारण 400 oocytes रिलीज होतात आणि उरलेले ऱ्हास पावतात. नाऊ डेव्हलपमेंट अँड बर्थ. Zygote formed after fertilizations in the oviduct undergoes repeated mitotic divisions and embryo is formed. Meanwhile, it is pushed toward the uterus. Once it reaches the uterus, it is implanted and further development occurs after implantation. An organ called placenta is formed for supply food material during the growth in uterus. Embryonic development is completed approximately within 9 months after fertilization. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फर्टिलायझेशन होऊन तयार झालेला डिप्लॉइड सेलला आपण झायगोट म्हणतो. झायगोटचे रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होते आणि एम्ब्रिओ तयार होतो. हा एम्ब्रिओ युटेरसकडे मार्गक्रमण करतो आणि युटेरसमध्ये पोहोचल्यावर तिथेच त्याचे प्लांटेशन होऊन पुढील वाढ व विकास होतो. या युटेरसमध्ये वाढीच्या काळामध्ये एम्ब्रिओस अन्नपुरवठा करण्यासाठी प्लॅसेंटा नावाचा नवीन अवयव तयार होतो आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर पुढे साधारणतः 9 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे 36 आठवड्याच्या कालावधीमध्ये एम्ब्रिओची वाढ पूर्ण होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. थँक्यू.